नमस्कार सगळ्यांना. मोदकथा बाय रसिकाच्या ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नावाप्रमाणेच आज मी तुम्हाला माझी मोदक कथा सांगणार आहे. माझ्या ह्या छोट्याशा बिझनेसची सुरुवात नेमकी कशी झाली ही गोष्ट. मला लहानपणापासूनच कुकिंगची खूप आवड आहे, पण मोदक बनवणं ते नेहमीच मला खूप अवघड वाटायचं. सुंदर एकसारख्या कळ्या असलेले उकडीचे मोदक स्वतःच्या हाताने बनवावेत अशी खूप इच्छा होती. पण नेहमी मनात एक प्रश्न असायचा, हे खरंच माझ्याकडून होईल का? मला जमेल का? एक दिवस रील्स बघता बघता वाटलं, बाकीचे करू शकतात तर मी का नाही? आणि मग मी ठरवलं. मी मोदकचा क्लास केला आणि पूर्ण प्रोसेस शिकून घेतली. पण सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ते म्हणजे परफेक्ट उकड आणि सुंदर कळ्यांची पारी तयार करणं. पहिला प्रयत्न फेल झाला, दुसराही फेल झाला. पण यावेळी मी मात्र हार मानली नाही. मी ठरवलं, येणाऱ्या संकष्ट चतुर्थीपर्यंत मला मोदक जमलेच पाहिजेत आणि बाप्पांना माझ्या हाताचा मोदकांचाच नैवेद्य दाखवायचा. आणि मग संकष्टीच्या दिवशी बाप्पांचा आशीर्वाद घेतला आणि तिसऱ्याच प्रयत्नात माझे सुंदर मोदक तयार झाले. बाप्पांना माझ्या हाताचा मोदकांचा नैवेद्य दाखवला आणि तो झालेला आनंद खरंच शब्दात सांगता येणार नाही. त्या दिवशी फक्त मोदक जमले नाहीत, तर माझा स्वतःवरचा विश्वाससुद्धा जिंकला. मोदक बनवताना मला खूप आनंद मिळतो आणि म्हणूनच मला वाटलं, ज्या गोष्टीची मला इतकी आवड आहे त्याच पॅशनमधून माझं स्वतःचं काहीतरी का सुरू करू नये. आणि तिथून सुरुवात झाली मोदकथा बाय रसिकाची. आज माझे मोदक तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि तुमच्या प्रेमामुळे माझ्या ह्या पॅशनला एक नवीन ओळख मिळत आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. माझ्या मोदकथामध्ये अजून खूप सुंदर कथा लिहायच्या आहेत. मोदकथाच्या ह्या प्रवासात तुमची साथ, प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम राहू द्या. माझा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया.